व्हायरल व्हायला लागलं. महाराष्ट्र शिव्याने लक्षात ठेवत तर कर्तृत्वानं लक्षात ठेवतो. म्हणजे ते देवेंद्र फडणवीसांचं काडीन औषध लावणे त्याला आमच्या ग्रामीण भागात म्हणते. उंटावर बसून काडीनं औषध लावणे असं त्याला म्हणतात. कारण उंटावर जर माणूस बसला तर खाली दुख झालेल्या माणसाला काडीनं औषध लागतच नाही. जर ते उंटाचा खाली उतरला तर एखाद्याला जखम झाली असली तर त्याच्यावरती मलम तो लावू शकतो. ते उंटावर बसून काडीनं मलम लावणे याला म्हणतात. कारण त्यांचं म्हणणं असं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं की महाराष्ट्र शिव्याने नाही तर कर्तृत्वाने लक्षात ठेवतो. काय कर्तृत्व बरं फडणवीस साहेब तुमचं मला जरा सांगाच. तुम्ही धनगराच्या गांडीत लाकूड घातलं परत म्हणता शा दिल्या आहे का? मग आता आमची खेड्याची भाषा आहे. आता तुम्ही परत म्हणता शा दिल्या. धनगराला तुम्ही आरक्षण नाही दिलं. तुम्ही जेवढे महामंडळ ओपन केले मतदान घेऊस तर निवडणुकीच्या टायमाला कोणाला 1 रुपया नाही दिला. एकाला पण ऑफिस नाही. एकाला पण त्याच्यावरती भरती केलेली नाही बरं का. फडणवीस साहेब ऐका आता प्रेसच्या माध्यमातून तुमच्या दारात आहे. मी आता काय लांब नाही. तुम्ही हे काय इथून लाईट दिसतो तुमचा दाबा देऊ. मीडियातून ऐकल्यापेक्षा माईक लावा तिथं. तुम तिथं एक माईक आम्हाला आणून द्या, एक भोंगा तुम्हाला ठेवा. आणि तुमचं कर्तृत्व काय सांगा. तुमचं कर्तृत्व ते धनगराचं तुम्ही वाटोळ केलं ते कर्तृत्व आहे. कायकाडी समाजाला या राज्यात वेगळं आरक्षण आहे. कायकाडी समाज असा आहे या राज्यातला की त्याला